नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पनीर पेपर ड्राय ही डिश। तर चला बघूया यासाठी लागणारे साहित्य। तर इथे मी त्यासाठी घेतलेला आहे 400 ग्रॅम पनीर घेतले, असे उभे काप करून घेतलेले। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले आहे, 2 चमचे कॉर्न फ्लोअर, गाजर घेतलेले बारीक कट करून, पातीचा कांदा, कोबी, ढोबळी मिरची, एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि काळी मिरी पावडर, सोया सॉस आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे। सगळ्यात आधी आपण एका बाउल मध्ये 2 ते 3 चमचे कॉर्न फ्लोअर घेऊया। इथे 3 चमचे घेतले मी कॉर्न फ्लोअर। 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेऊया। एक अर्धा चमचा होईल एवढी काळी मिरी पावडर घेतली आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। खूप पातळ नाही करायचं। छान पेस्ट बनवून घेऊया, गुठळ्या वगैरे कुठे राहता कामा नये। एक मिनिटभर छान असं मिक्स करून घेऊया। हे थोडंसं पाणी लागेल, घट्ट झाले। अजून 1 चमचाभर पाणी टाकते। एक मिनिटभर हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तर बघू शकता तुम्ही, आता हे मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। 1 मिनिटभर आपण छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण जे पनीरचे पीस घेतलेले आहेत करून ते टाकूया। छान हलक्या हाताने थोडंसं ते असं मिक्स करून घेऊया। सगळ्या पनीरच्या पीसला लागेल लिक्विड असं करूया। खूप सॉफ्टली हे करावं लागणार आहे। चारी बाजूनी छान कोटिंग होईल असं आपण मिक्स करून घेऊया। आणि हे मिक्स करून 1-5 मिनिट आपण हे ठेवून देणार आहोत। बघू शकता तुम्ही, छान असं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे। आता 1-5 मिनिट आपण ठेवून देऊया। आता इथं पॅन मध्ये मी एका तेल गरम करायला ठेवलेलं आहे। गॅस मोठाच आहे, तेल तापलंय आपलं बऱ्यापैकी। आपण जे पनीर कोटिंग करून घेतलं होतं ते आता हळूहळू तेलात सोडूया। आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आपण हे छान गोल्डन रंगावर पनीर फ्राय करून घेऊया। तर बघू शकता तुम्ही, आपण असं छान हे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे गोल्डन कलरवर। आता इथं मी एक पॅन गरम करून घेतलाय, त्याच्यात 1 अर्धा चमचा तेल टाकलंय। आता याच्यात आपण 2 हिरव्या मिरच्या टाकूया, ज्या उभ्या काप देऊन घेतलेले।
तर याच्यात आपण थोडीशी शिमला मिरची टाकूया. आपण हलकी परतून घेऊया. थोडंसं गाजर, थोडासा कोबी, आणि पातीचा कांदा, आणि थोडीशी मिरपूड. एक अर्धा मिनिट छान फ्राय करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही, आपण 1 मिनिटभर भाज्या छान परतून घेतलं, चांगलं सॉफ्ट झालीत भाज्या. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे सगळं. आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रेड चिली सॉस टाकूया. आणि 1-2 चमचे सोया सॉस. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय. मोठ्या गॅसवर हे परतल्यामुळे एक वास छानच येतो याचा वेगळाच. हे छान परतलेलं आहे. आता आपण जे मगाशी पनीर शॅलो फ्राय करून घेतलेलं ते आता याच्यात टाकून घेऊया. गॅस मोठाच आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स झालंय हे आता आपलं. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतंय. आता हे असंच 1 मिनिटभर परतून घेऊया. बघू शकता तुम्ही, 1 मिनिटभर हे छान असं परतलेलं आहे. छान सगळे सॉस वगैरे मिक्स झालेले आहेत आता याच्यात. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले पनीर पेपर ड्राय खूप सुंदर इथं तयार झालेले आहेत. असं एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच रेसिपीसाठी सुजाता किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.